हॅलो. एक छोटासा प्रश्न होता माझा. परमार्थ आणि प्रपंच याची सांगड कशी घालायची? बसा. परमार्थ आणि प्रपंच याची सांगड कशी घालावी? प्रपंच म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय, हा पहिला प्रश्न सोडवला पाहिजे. जसं प्रपंच म्हणलं की घरदार, भांडेकुंडी, मुलं बाळ, नाही का, बँक लोन, सगळ्या गोष्टी आल्या, आजारपण आलं, व्याधी आल्या, याला आम्ही प्रपंच म्हणतो. आणि परमार्थ म्हणजे काय? देवाची भक्ती करणं, पंढरीची वारी करणं, तीर्थाटनं करणं, देवपूजा करणं, याला आम्ही परमार्थ म्हणतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हाताने ज्या कृती घडतात त्याला प्रपंच म्हणायचं. आम्ही तीर्थाटनाला जातो तो प्रपंचच आहे. आम्ही पाठपूजा करतो तो प्रपंचच आहे. आपण आता पंढरीची वारी करून आलो, पंढरीला निघालो होतो, पण जाताना प्रपंच बरोबर घेऊन गेलो होतो का नाही? जेवणात 2 वेळेचं जेवणाचं साहित्य, झोपायचं साहित्य, वाहन, तंबू, हे सगळं आमचा प्रपंचच आहे. म्हणजे आम्ही प्रपंच बरोबर घेऊन निघालो होतो. परमार्थ आणि प्रपंचात गल्लत करू नका. प्रपंच म्हणजे हाताने जे कर्म होतं, आणि बाबांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रपंच म्हणजे पंचपाचाचा खेळ, पंचतत्वाचा खेळ. जिथं पंचतत्वाचा खेळ चालू आहे तो प्रपंच आहे. पण या पंचतत्वाला शक्ती पुरवणारा जो कोण आहे त्याला समजणं म्हणजे परमार्थ आहे. ती शक्ती आम्हाला शोधता आली पाहिजे. ती शक्ती आम्हाला शोधता आली पाहिजे. प्रपंचात राहून गोंदवलेकर महाराज तर इतकं सुंदर सांगतात, अंगावर काटा येतो. ज्याच्या प्रपंचामध्ये भगवंताचा अनुष्ठान आहे तो प्रपंच नाही तर तो परमार्थच आहे. किती सुंदर आहे. भगवंताचा अखंड नामस्मरण चालू आहे, हाताने कर्म चालू आहे, आणि वृत्तीमध्ये, चित्तामध्ये त्याचं स्मरण आहे. तो प्रपंच नाही होऊ शकत, तो परमार्थच आहे. भूमिका लक्षात ठेवा. स्वकर्मे निष्कामता, माऊलींचा या संदर्भात किती सुंदर प्रमाण आहे बघा. स्वकर्मे निष्कामता अनुसरले पार्था, कैवल्य परितत्वता पातले जनी. कौशल्यपूर्ण एखादं कर्म करतो ना, तिथं परमार्थ लपलाय, तिथं परमात्मा लपलाय. स्वकर्मे निष्कामता. आम्ही प्रपंच करत असताना निष्कामपणा जर प्रपंच केला, आणि आपला प्रपंच त्याला जर वाहिला, वाहू हा संसार देवा पाहिजे, या भूमिकेला जर तुम्ही आम्ही वाटचाल केली तर तो परमार्थ आहे. गोंदवलेकर महाराज एक सुंदर वाक्य आहे. हे घर कुणाचं आहे? हे घर माझं नाही सद्गुरुनाथा, हे घर तुझं आहे. तुझ्या आज्ञेनं मी या घरात राहतोय. कोणाचे हे घर? हा देह कोणाचा? आत्माराम ज्याचा तोची जाणे. मी तू हा विचार विवेके शोधावा. प्रपंचामध्ये हेवे दावे, तंटा, भांडण हे होण्यापाठीमागचं कारण एकच आहे, मी आणि तू हा विवेकानं आम्ही शोधत नाही. लक्षात आलं का? विवेकाला जर तपासायला गेलो, माझ्यातही तोच आहे, त्याच्यातही तोच आहे, याच्यातही तोच आहे, सगळ्यात तोच आहे, चराचरात तोच आहे, मग भांडण कुठं? हा विवेक आहे. आणि म्हणून प्रपंच करत असताना कौशल्यपूर्ण कर्म करावं. स्वकर्मे निष्कामता अनुसरले पार्था. पण झालंय काय? कैवल्य परितत्वता पातले जगी. कैवल्य म्हणजे त्या कर्मातनं मिळणारं समाधान, त्या प्रपंचातनं मिळणारं समाधान. का मिळत नाही? कर्म एवढं, अपेक्षा एवढ्या, म्हणून आम्हाला दुःख होतं. भूमिका समजून घ्या. भगवंतानं प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार किंबहुना योग्यतेनुसार प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे. ग्राम शिपायाची जबाबदारी दिलेली आहे त्याच्या योग्यतेप्रमाणे, आणि नरेंद्र मोदीला पंतप्रधानाची जबाबदारी दिली त्यांच्या योग्यतेप्रमाणे. पण मी सांगू, नरेंद्र मोदी प्रामाणिकपणे काम करतील, तेच काम जर हा ग्रामसेवक प्रामाणिकपणे करत असेल तर मोदीचं कार्य ते ग्रामसेवकाचं कार्य एकच आहे. कारण प्रत्येकाच्या योग्यतेनुसार ती दिलेलं आहे. पण कर्मकडे पाहत असताना लहान मोठं, कमी जास्त, किंवा कामाला कमी लेखणं असं समजून जर आम्ही चुकारपणा करत असू, कैवल्य परितत्वता पातळी गेली. आणि म्हणून
कर्मात जर आमच्या कुशलता नसेल, नैष्कर्म्यता नसेल, ज्ञानोबांची इतकी सुंदर ओवी आहे, जैसे उदय आस्थाचे प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यता जाणे कर्मीच्या सता. सूर्याचं उगवणं आणि मावळणं चालूच आहे. बघा आमचा प्रपंच कसा असावा, ज्ञानोबांचं सुंदर उदाहरण आहे. आमच्या प्रपंचातच परमार्थ कसा असावा, जैसे उदय आस्थाचे प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यता जाणे कर्मीच्या सता. आम्ही परमार्थी कर्म करू अथवा प्रपंच कर्म करू, आमच्या अंगी जर नैष्कर्म्यता असेल, सूर्याच्या उगवण्यानं सृष्टी प्रफुल्लित होते, मावळण्यानं सगळं सृष्टी पुन्हा येऊन विश्रांती घेते, पुन्हा म्हणजे सूर्याच्याच कृपेनं या सृष्टीचा पृथ्वीचा जन्म झाला. किती सूर्याचा फायदा आहे. सगळ्या घडामोडी सूर्यामुळे होत आहेत, पण सूर्याला निश मात्र गर्व नाही किंवा अहंकार नाही, चालले माझ्यामुळे चालले, नैष्कर्म्यता आहे सूर्याकडे. आणि म्हणून ज्ञानोबांनी पसायदानामध्ये सुंदर उदाहरण दिलेलं आहे. काय दिलंय, जो जे वांछील तो ते लाहो. पण कधी ज्ञानोबा सुद्धा कर्माला किती महत्व देतात बघा. आम्ही तेवढाच शब्द धरला, देवा ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते ते दे, पण कुणाला दे त्याच्या आधी सांगितले, आधी विश्व स्वधर्म सूर्य पाहू. सूर्यासारखं प्रामाणिक आचरण करणारा जो कोणी जीव आहे त्याला देवा पाहिजे ते दे. अर्थ कळला का? म्हणजे त्याचा प्रपंच सुखाचा कर. कधी नैष्कर्म्यता पाहिजे. आणि आमच्या प्रपंचामध्ये आमच्या कर्मामध्ये नैष्कर्म्यता असेल, चित्तामध्ये भगवंताचं अनुष्ठान असेल, अधिष्ठान असेल, तर तो प्रपंच नाही तर तो परमार्थ आहे.